हे पंपा सरोवर आहे आणि या सरोवराच्या समोरच शबरीचं आश्रम आहे। इथे रंगनाथ म्हणून मंदिर आहे, त्या देवाचा रथ इथून निघतो आणि 9 दिवस नवरात्रीचा उत्सव होतो आणि दसऱ्याला मिरवणूक निघते। इथं जामवंत, हनुमान, सुग्रीव, राम, लक्ष्मण हे इथं बोलताय की आपण आता कसं करायचं, रावणाशी कसं लढायचं, रावण सीतेला घेऊन गेला तर कसं जायचं, हा डिस्कस इथं होत होतं। काल आम्ही गाईड नव्हता घेतला, त्याच्यामुळे तिथं स्थानिक जे जे आवडलं ते त्या ठिकाणी गाईड घेतला, पण मग जे बऱ्याच असे ठिकाण होते की ते माहिती नाही झाले आम्हाला, बरेचसं त्याची माहिती मिळाली नाही, तर आज आम्ही पूर्ण दिवसासाठी गाईड घेतोय आज। हे बघा असा बाजार होता ह्या एरियात, हे बघा हे जे दिसतंय ना ही लाईन आणि ही लाईन, हा पूर्ण सोन्या चांदीचा बाजार होता आणि इथे सगळे इंडियन, फॉरेनर, सगळे प्रकारचे लोक, म्हणजे हा बाजार पूर्ण वर्ल्डमध्ये 1 नंबर बाजार होता सोन्या चांदीचा त्या काळात। याला सोना चांदी बाजारच म्हणतात आणि जवळजवळ हे लाईन आहे ना, हे 37 मीटर एवढा मोठा बाजार आहे आणि हे विरूपाक्ष मंदिर ना, हां हे विरूपाक्ष मंदिर आहे, म्हणजे शिव भगवान शिवचं मंदिर आहे ते। हे जे आपण बघितलं आत्ता ते विजयनगर साम्राज्याचं सिम्बॉल होतं, झेंड्यावर तो सिम्बॉल राहायचा आणि तेच सिम्बॉल आता ह्या दगडावर पण आहे। हा वराह आहे, हे ते हे आणि चंद्रसूर्य असा हा सिम्बॉल इथं होता। आता बरंच ते झिजल्यामुळे जरा खराब झालं। चला, आणि इथं असं आहे की भगवान शिव आणि पार्वतीचं सेकंड मॅरेज इथे झालं होतं, ते जे आहे ना त्या मंडपावर। आणि हा जो मंडप आहे हा प्रसादाचा मंडप आहे आणि पाणी जे येतं ना, पाण्याची व्यवस्था ती इथं सुद्धा आहे। 7व्या शतकात हे बनलं आहे गोपूर, म्हणजे खूप आधी यांचं ते कृष्णदेवरायाचे पण आधी 7व्या सेंचुरीत बनलं। आणि हे जे गोपूर आहे हे समोर दिसतंय, तर ते गोपूर आत्ता 1400-1500 बनलं आहे आणि हा जो मोठा गोपूर आहे ना त्याचं उलटं प्रतिबिंब दिसतं। चला आपण बघूया ते पण। अच्छा, वो क्या नाम था वो हत्ती? लक्ष्मी। हाँ, ते जे आपण काही ब्लॉगमध्ये बघितले तुम्ही, लक्ष्मी हत्ती, ओरिजिनल हत्ती इथंच राहायचा। मंदिर खूप छान आहे, सुंदर आहे आणि मध्ये परमिशन नसल्यामुळे आपण मध्ये नाही दाखवू शकलो। एक स्वयंभू पिंड हे लिंग आहे आणि त्या लिंगाला कृष्णदेवराय आणि सोन्याचा मुकुट केलेला आहे। इथं एक मुकुट आणि तिरुपतीला एक मुकुट केला आहे कृष्णदेवरायाने, तर तो वर्षातून 2दा फेस्टिवलच्या वेळेस वापरतात। चला बाकी बघू आपण। तुमको 15 किलोमीटर। आता आपण तुंगभद्रा नदीजवळ चाललो आहे आणि त्या नदीच्या पात्रात ती कोरॅकल राईड असते, अशी टोपली असते मोठी आणि त्या टोपलीत बसायचं। खूप मस्त राईड आहे, प्रत्येकाने केली पाहिजे। ते जे मंदिर दिसतं आहे ना तिथे पट्टाभिषेक झाला, सुग्रीवने केला होता ना, सुग्रीवने राम लक्ष्मण यांचा पट्टाभिषेक केला होता। आणि हे कोरॅकल राईड पाहुणे कसं वाटतंय? अतिशय सुंदर हे असं ठिकाण आहे, तुंगभद्रा नदीच्या काठावर आम्ही आलेलो आहे। हॅपी हम्पी, हॅपी हम्पी, हॅपी हम्पी। आता आपण अंडरग्राऊंड शिव मंदिर आहे ते बघायला चाललोय। चल, म्हणजे हे जे मंदिर हे पब्लिकला अलाउड नव्हतं इथं दर्शनाला, फक्त जे राज फॅमिली आहे, राजघरातले जे पण मेंबर आहेत त्यांच्यासाठी फक्त हे प्रे करण्यासाठी हे मंदिर होतं।
ये पानी हमेशा रहता है कि इधर? सर ये पूरा खेत को पानी होता ना, हाँ हाँ। पानी बारिश पानी पूरा होता, इसलिए क्या होता वो अंदर को वो शिवा टेम्पल है ना, बड़वलिंगा देखते हैं ना, ऐसा टेम्पल को शिवा को ज़्यादा पानी इंटरेस्ट है ना, पानी होता तो ज़्यादा शिवा को इंटरेस्ट, इसलिए ये पानी में छोड़ेंगे। ये शिव ये मूर्ति है ना, उसके भी पानी डाल को पूजा करता, वो मूर्ति पूरा लास्ट में एकदम। अच्छा, ये नंदी है क्या? हाँ नंदी पानी में? हाँ नंदी को पानी उसमें डालेंगे बहुत आदमी। आता साऊथ पूर्ण झालं आहे, साऊथला पूर्ण विजयनगरचं साम्राज्य आहे आणि आता नॉर्थला चाललो आहे. तिथे किष्किंधा नगरी जे हनुमान आणि पूर्ण सैन्य जिथं भेटलं श्रीरामचंद्रांना, त्यांची नगरी सुग्रीव वाली वगैरे सगळं त्यांची, तिथं चाललो आहे. चला बघूया आपण. हे बघा, ही तुंगभद्रा नदी आहे. ही ओलांडून जेव्हा राम लक्ष्मण इथे आले, आता आपण जिथे उभं आहे ते किष्किंधा नगरी, जी सुग्रीव आणि वालीची नगरी आहे. तर ह्या नगरीत येतो आपण आणि जेव्हा राम लक्ष्मण ते इथं भेटतात तेव्हा त्यांची इथं चर्चा होते. चला मी तुम्हाला दाखवतो ती जागा. तेव्हा इथं चर्चा होते की सीताला कुठे घेऊन गेला असेल राम वगैरे हे ते सगळं. तर ती हीच जागा आहे. हे बघा, ही जी जागा आहे ना, ही ते विचारमंथन करण्याची जागा आहे. हे बघा, तसं इथे हे पण लिहिलेलं आहे, चित्र पण आहे. इथं जामवंत, हनुमान, सुग्रीव, राम लक्ष्मण हे इथं बोलताय की आपण आता कसं करायचं, रावणाशी कसं लढायचं, रावण सीतेला घेऊन गेला तर कसं जायचं, हा डिस्कस इथं होत होतं. आणि त्यावेळेस जेव्हा चातुर्मास होता, तर चातुर्मासच्या वेळेसच राम लक्ष्मण इथे राहिले होते 4 महिने आणि त्यांनी डिस्कस करून मग ते लंकेला गेले होते. हे बघा, हे आमचे मित्र भेटले पुण्याचे, ते इथं बँगलोरला काम करतात, पण विकेंड आहे, सॅटर्डे संडे इथं फिरायला आले. तर त्यांना पण हे प्लेस खूप आवडलं. बोला. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रणव, मी पुण्याचा आहे. तसं तरी मी आत्ता आलो फिरायला, पण असं शांत वाटतं, इथंच राहावं वाटतं. तर मित्रांनो, हे जे आहे हे गगन महाल आहे आणि आपण आत्ता साऊथमध्ये आहोत, साऊथ हम्पीमध्ये. तर नदीच्या ह्या बाजूला साऊथ आहे आणि नदीच्या त्या बाजूला नॉर्थ आहे. तर हे जे आहे ना, हे आता स्ट्रक्चर बघतोय हिंदू इस्लामिक स्ट्रक्चर आहे. पण असं सांगतात की कृष्णदेवरायाच्या पुढची फॅमिली, आधीची फॅमिली, त्यांची इथं राजधानी होती आणि ह्याच ठिकाणी ते राजपरिवार राहायचा आणि त्याच्यानंतर इथली राजधानी बदलून ते उत्तर हंपीत गेले आणि तिथे सगळं निर्माण केलं आणि तिथं राहायला लागले. हे बघा, हा जो रथ आहे, तर इथे रंगनाथ म्हणून मंदिर आहे, त्या देवाचा रथ इथून निघतो आणि 9 दिवस नवरात्रीचे उत्सव होतो आणि दसऱ्याला मिरवणूक निघते. तर हा असा रथ आहे. हे रंगनाथ मंदिर आहे. चला आपण जाऊया मंदिरात. ज्या रंगनाथ मंदिराचा रथ बाहेर उभा आहे तो हा गेट आहे इथे ह्या मंदिराचा. इथे दुर्गा माता मंदिर आहे आणि वालीचं जे समोर झालं ते इथं आहे, ते बघूयात. चला. आता आपण अशा केव्जमध्ये चाललो आहे जिथे वाली आणि सुग्रीवची लढाई होते आणि त्यावेळेस राम लक्ष्मण पण येतात, त्या जागेवर चाललो आहे. चला, आता साधारण गाडी आम्ही इथे खाली पार्क केली, अर्धा किलोमीटर वरती चालत जायचं आहे. चलो. बालीच्या गुफेकडे जातो ना आपण, त्यावेळेस दुर्गादेवी मंदिर लागतं. हे बघा, भाई ये नारियल क्यों बांधते इधर? तो मैरिज होता ना, बाद में बच्चे होने को ऐसा करते तो बच्चे होने को ऐसा. ज्यांचं लग्न होतं आणि त्यांना मुलं नाही होत तर असं नारळ बांधतात म्हणे. मला तर खरं नाही वाटत. हे जे आपण समोर बघतो हे अनागोंदी फोर्ट आहे. हे फोर्टचा हा बुरुज आहे. हे दरवाजा आहे, दरवाजावर गणपती बाप्पा आहेत. हे बघा, ह्या वाली गुफाची
कहाणी आता हे मनोहर मोरे सांगतील. बोला. मायावी राक्षस जो होता ना, तर त्याच्याबरोबर वाली युद्ध करत करत ह्या गुफेमध्ये प्रवेश करतो आणि त्यांचं युद्ध खूप दिवस चालतं आणि सुग्रीव पण त्यांच्याबरोबर येतो. सुग्रीव ह्या गुफेच्या संरक्षणार्थ इथं थांबतो आणि त्यानंतर दोघांचं युद्ध खूप दिवस चालल्यानंतर ह्या गुफेतून रक्तप्रवाह बाहेर येतो आणि सुग्रीवला वाटतं की माझा भाऊ मारला गेला असेल आणि जेव्हा हा मायावी राक्षस परत येईल आणि माझ्या राज्यावर आक्रमण करेल तर त्यावेळेला माझ्या राज्याला त्रासापासून वाचवण्यासाठी याला बंद करू, ह्या गुफेचं तोंड बंद करून देऊ असं म्हणून त्यांनी त्या गुफेचं तोंड बंद केलं दगडाने. पण त्याच प्रसंगामुळे दोघा भावाभावांमध्ये पण ते जे रक्त आलं ते वालीचं मायावी नव्हतं, राक्षसाचं. राक्षसाचं होतं. हो, दोघं भावाभावांमध्ये संशयाचं बीज पेरलं गेलं आणि दोघांचं शत्रुत्व झालं. हीच ती गुफा. चला, आम्ही या गुफेच्या थोडं आतमध्ये गेलो पण पुढे नाही गेलो, रिटर्न आलो. एक एक पीस देव. हाँ ऐसा देव. तुम बोल दिया ना जा मध्यभागी जा, मध्यभागी जा. काय फायदा चार पाच एकच दम घेऊन गेला. हे बघा, आपण रामायणात जी शबरीचे बोर म्हणून आपण कथा वाचली ना, तर तो इथे आश्रम होता असं म्हणतात. इथे हे पंपा सरोवर आहे आणि या सरोवरच्या समोरच शबरीचं आश्रम आहे आणि इथं खूपच माकडं आहेत. तर आम्ही थोडं त्यांना खायला दिलं, थोडं त्यांच्याबरोबर खेळलो. मला असंही प्राण्यांविषयी खूप चांगलं वाटतं, म्हणजे त्यांच्याबरोबर राहायला आवडतं, म्हणून मी जरा मजा आली. हे सगळे इथं आहे. आता आपण इथे चाललो आहे, अंजनेरी पर्वत आहे तो आणि सनसेट पण बघणार आहे. हा ही जी टेकडी आहे त्या टेकडीवरच जाणार आहे आपण. तिथं ते मंदिर दिसतं आहे का, झेंडा लावला आहे बघा, त्या मंदिरात जाणार आहे आणि इथून साधारण 1 तास लागतो. स्टेप आहेत, त्या स्टेप चढून मग वरती जायचं आहे. तर चला, आता तुम्हाला ते हनुमान जन्म ठिकाण पण दाखवतो आणि सनसेट पण दाखवतो. चला, जय श्रीराम. चलो, आता आम्ही बिगर चप्पल शूजचं वरती चढतोय. किती पायऱ्या आहे मोरे? 575. ह्या सगळ्या पायऱ्या 575 पायऱ्या आहे, त्या चढून आपल्याला जायचं आहे. सियावर रामचंद्र की. ठिकठिकाणी बसायला आहे जागा, बट मी नॉनस्टॉप आलं त्यामुळे थोडासा दमलोय. आज इथे ह्या मंदिरात दर्शन घेतलं आपण हनुमानाचं आणि तिथं फोटोग्राफी अलाउड नव्हती म्हणून मी मधलं दाखवलं नाही तुम्हाला. चला आता सनसेट बघूया आपण. हे हनुमानाचं मंदिर आहे इथलं.